राज्यात येऊयात, सोलापूरमध्ये जाऊयात। सोलापुरात शासकीय सेंटरमधून बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप केला जातोय। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप आहे। बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्यामुळे पीडितेचा संसारच उद्ध्वस्त झालेला आहे। महिलेने खासगी सेंटरमध्ये टेस्ट केली आणि त्यानंतर मात्र HIV रिपोर्ट निगेटिव्ह आला। संबंधित महिला 7 महिन्यांची गरोदर असताना HIV रिपोर्ट या ठिकाणी देण्यात आला होता। पीडितेच्या पतीचा आणि पोटातील बाळाचा रिपोर्टही 5 वेळा निगेटिव्ह आलेला आहे। बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट प्रकरणी समितीची नेमणूक करण्यात आली आहे। त्रिसदस्यीय समिती तपास करून संबंधितांवर कारवाई करणार आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी ही माहिती दिलेली आहे। HIV टेस्ट केल्यावर पॉझिटिव्ह आहे म्हणून सांगितलं मला। मग मी आमच्या नवऱ्याचं टेस्ट केलं तर बघितलं की त्यांचं निगेटिव्ह आहे, म्हणून मी माझं पॉझिटिव्ह आहे आणि त्यांचं निगेटिव्ह आहे म्हणून कसं काय हे झालं म्हणून मी चेक केलं की माझा रिपोर्ट आला की निगेटिव्ह आहे तुमचं म्हणून। मग मला संसार माझा उद्ध्वस्त झाला आहे। ICTC सेंटर बंद होतं ते बंद होऊ नये म्हणून ना पत्ते टेट 2 वर्षांनी ना राबवते। तसं आहे, तपासणीसाठी मस्ट माझी आहे तपासणी की बाबा जी एखादी व्यक्ती 6-7 महिन्याची ड्रॉप होते अशांची 100% तपासणी होती। तर अशा आणि ते शासकीय हॉस्पिटलमध्येच होती, तर अशांना मुद्दाम पॉझिटिव्ह दाखवायचं, निगेटिव्ह असताना सुद्धा पॉझिटिव्ह दाखवायचं। त्या पॉझिटिव्हच्या माध्यमातून 1-1.5-2 वर्ष त्यांचं ते औषध स्टार्ट होतं, त्या माध्यमातून अनुदान येतं, पैसा येतं, समुपदेशनच्या त्याच्या नावावरती किंवा ते HIV पेशंटच्या काही अन्य सोयी सुविधासाठीचे पैसा येते, ते अनुदान हडपण्यासाठीच हे षडयंत्र आहे। त्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल ह्यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू। रिप्लाय नेमलेली आहे, आम्ही चौकशी कमिटी नेमलेली आहे। चौकशी ती 3 सदस्यीय त्रिसदस्यीय असते।